ठिकाणी आपण वनवासात आलोय खरं. एक एक दिवस हत्तीच्या पायासारखा निघून जातो. एक एक दिवस अगदी हत्तीच्या पायाप्रमाणे निघून गेला. तसं जर का पाहत असतो तर वनवासामध्ये असताना या अरण्यामध्ये आपल्याला नक्कीच अयोध्येतील लोकांची आठवण येत असेल. आणि प्रभू आणि माईक या दंडकारण्यात आणि आपल्या पर्णिकुटीत ज्यावेळी आपण अयोध्येचा त्याग केला आणि प्रभू या सौमित्राची एकच एक इच्छा आहे की माईक आणि प्रभूंचं बापरे संरक्षण करणं, पहिलं त्यांची सेवा करावी. किती सुंदर या इच्छेने स्वामी स्वामी पाहिलं का? स्वामी पहा ना हा ते हरिण ते मृग हा किती सुंदर आहे. हा कसं लुडू लुडू धावतंय ते. आणि त्याचा चर्म किती सुवर्णाचा आहे. स्वामी पहा ना प्रभो ते जर मला भेटलं असतं ना तर स्वामी ते हा आता त्या दिवशी त्या दिशेला पहा. ते जर हरण असतं माझ्याजवळ असतं ना तर मला ते आनंद झाला असता. त्याच्यासाठी स्वामी हे मृग मला हवंय. काय हा ते मग तुला हवाय. आणि माझी इच्छा आहे आणि त्या सुवर्णाची तुमची जर माझ्या अंगावर मी परिधान केली असती तर मला त्याहूनही आनंद झाला असता. अगं, हे जे दिसतंय ते काहीतरी वेगळंच आहे. यापूर्वी मी या ठिकाणी आलेलो आहे. प्रभू हे वेगळं आहे. पण असं हे जे मृग आहे ते आपण कधीही पाहिलेलं नाही. याच्या पूर्वी आपण या दंडकारण्यात आलोय. यापूर्वी आलेलो आहे आणि आताही आलेलो आहे. पण असं हे असं याच्या वेगळं काहीतरी आहे. होय. सुज्ञ नटरासी कहो सुभाष मारुती देवणे सुभाष मारुती देवणे जांभरे. आणि तिथेही धावतंय. हा मग स्वामी तुझ्या मनामध्ये इच्छा झाली. आणि माझी इच्छा आहे ही मृग आणि त्या मृगाचे चर्म जर माझ्या जवळ भेटलं असतं आणि त्याची जर कुल्फी मला जर पडलन करायला भेटली असती तर किती आनंद झाला असता. म्हणजे त्या मृगाची हा चर्म पाहिजे हा आणि त्या चर्माची कंचुकी तुला धारण करायची. अगं राहू दे. अगं केवढासा छोटा जीव आहे तो. काय अगं त्या निष्पाप जीवाचा काम कोणी घ्यायचा. काय प्रभू म्हणजे प्रभू मुलगा जीव आहे. अगं राहू दे ना. काय प्रभू म्हणजे यावेळी माझी इच्छा पूर्ण होणार नाही. अगं प्रभू आणि माई माझी ती इच्छा आहे माझ्या इच्छेची पूर्तता तुम्ही करणार नाही. आणि त्या हरणाची कंचुकी जगात बंधन लावलं आणि हा वनवास संपल्यानंतर जेव्हा माई अयोध्या नगरीत जाईल त्यावेळी लोकांनाही नाविन्य मिळणार आहे. म्हणून प्रभू द्या या सौमित्राला आज्ञा द्या. क्षणाच्या निमिषात त्या हरणाचा वेध घेईन आणि त्याची कंचुकी घेऊन येईन. द्या आज्ञा द्या प्रभू. अहो धीर भावोजी राहू दे तुमचं भाऊ बरं का. प्रभू काय कारण स्वामी माझ्या पत्नीची इच्छा झालेली आहे होय आणि पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे एका पतीचं कर्तव्य आहे. अगदी बरोबर आहे प्रभू. कारण तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे आणि तिची इच्छा मी पूर्ण करेन. काय म्हणजे सुज्ञ नटरासी कहो सुज्ञ नटरासी कहो त्या मृगाची चर्म धारण करायचंय आणि त्याची कंचुकी माझ्या पत्नीला धारण करायचंय. होय ती एवढी बाईची माझी इच्छा आहे. प्रामाणिक इच्छा आहे. माझ्या पत्नीची इच्छा मीच पूर्ण करायला पाहिजे. काय प्रभू माईंची इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात. कारण काय पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे का पतीचं कर्तव्यच नाही तर त्याला धर्मप्राप्त देखील आहे. म्हणून माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय आणि त्या मृगाचा जन्म माझ्या वैदिकपर्यंत घेऊन येईल. त्याच वेळी माझ्या वैदिकची इच्छा पूर्ण होईल. मग या ठिकाणी वैदेही तुझी जर काही इच्छा असेल त्या मृगाचा चर्म तुला पाहिजे असेल तर या ठिकाणी निघालो आणि ते चर्म तुझ्यापर्यंत घेऊन यावेळी येईल. माझी इच्छा परिपूर्ण होईल. प्रभू
पावले पुन्हा या ठिकाणी वळली. याला कारण आहे काय? सौमित्रा, त्या मृगाचा वेध मी घेईनच घेईन, पण त्या मृगाचा वेध घेण्यासाठी जाताना जानकीची जबाबदारी तुझी असेल. प्रभू त्याच्या संरक्षणाची जबाबदारी तुझी असेल. जोपर्यंत तिथे मृग घेऊन येत नाही तोपर्यंत या वैदेहीची जबाबदारी तुझी असेल. तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुझी असेल. प्रभू. म्हणून या ठिकाणी त्या हरणाचा वेध घेण्यासाठी जातोय. पूर्ण जबाबदारी तुझ्यावर घेऊन जातोय. वैदेहीचं संरक्षण करून म्हणजे प्रभू हरणाचं तुम्ही वेद घेईनच घेईन. पण जोपर्यंत तुम्ही परत येतात तोपर्यंत माईची जबाबदारी पूर्ण या सौमित्रावर होय. असेल. जोपर्यंत मी त्या मृगाचा वेध घेऊन येत नाही तोपर्यंत जानकीची जबाबदारी तुझी असेल. हो, एवढं लक्षात निश्चिंत ठेव. होऊन जा तुम्ही. सुज्ञ नाट्यरसिक हो, भिकाजी गोपाळ झेंडे. बापरे! हा माझ्या प्रभूंचा आवाज तर नाही. हा स्वामींचा आवाज. या नवीन काळात अरे, हा साडा असावा. पुनश्च त्याचा आवाज आहे. काय? सौमित्रा धाव, शिंदे धाव. हे शब्द माझ्या प्रभूच्या मुखातील आहेत. माई मुळी चिंता करू नका. काय? माझे प्रभू या सर्व विश्वाचे देव आहेत. त्यांना काही होणार नाही. काय? तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. माझी इच्छा, यावेळी माझी इच्छा जरी अपुरी राहिली तरी चालेल, पण सौमित्र माझ्या प्रभूंच्या रक्षणासाठी